नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आर्यालॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सनबर्न म्हणजे टेम्परेचरने करपा येतो, त्यावर मी फवारणी कोणती ते सांगितले आहे. बघा, टेम्परेचरला कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्या झाडावर इफेक्ट न होण्यासाठी आपण कोणती फवारणी घेतली, त्यासाठी काय केलं ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो, आता मी कोणती फवारणी घेतली, तर आता टेम्परेचरला आता झाड जर आपलं ट्रेसमध्ये जात असेल तर त्याला मी काय केलं, कोणती फवारणी घेतली. तर मित्रांनो, आता ह्याला मी फवारणी घेतलेली आहे ग्रीन मिरॅकल आणि युनिसेल. म्हणजे त्याचं सिलिकॉनचं कंटेंट 80% सिलिकॉन आहे, ते सिलिकॉन घेतलेलं आहे. आणि त्याच्यात मी एक बुरशीनाशक पावडर घेतलेलं आहे, साप. तर हे अशा तिन्हीचं कॉम्बिनेशन करून मी फवारणी घेतलेली आहे. तर फवारणी बघा तुम्ही, फवारणी करून आज एक दिवस म्हणजे 24 तास होऊन गेलेले. तर अशा प्रकारे आता आपल्याला एकदम झाडात कॅनोपी आणि एकदम हिरवेगारपणा तुम्ही पाहू शकता. हे झाड कशा प्रकारे आहे, ते अशा प्रकारे ह्या आपल्याला फवारणीचा रिझल्ट आलेला आहे. तर हे झाले आपण उष्णतेचे टेम्परेचरसाठी फवारणी घेतलेली आहे. तर नंतर ह्याला आपण एक कीटकनाशक बी फवारण्याची स्प्रे घेतलेला आहे. तर कीटकनाशकचं स्प्रे आपण ह्याला वायगो आणि मोव्हेंटो घेतलेला आहे. तर वायगोचं प्रमाण आहे आपल्याला लिटरला अर्धा ml प्रमाण आहे आणि मोव्हेंटोचं 1 ते 1.5 ml प्रमाण घेतलेलं आहे, कारण आपली झाडं बारीक आहेत. झाडं जर मोठाली असेल तर आपण 2 ml प्रमाण घेऊ शकतो मोव्हेंटोचं. तर अशा प्रकारे आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकचे 2 स्प्रे घेतलेले आहेत नंतरचे. आणि ह्याला आपण आता खालून, आता माझा हा आजचा आज माझा 10वा दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर आज 10व्या दिवसाला अशा प्रकारचे आता झाडांची ग्रो झालेली आहे. तर त्याला मी आज 10व्या ह्याला काय केलेलं आहे, तर पहिलं आपण ह्याला ह्युमिक ॲसिड आणि मॅट्रिक्स सोडलेला आहे. नंतर आता ह्याला परत आपण 19-19 आणि वनिता ॲग्रोचं हायकॉन 60 हे सोडलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आता पुदरचं आपण टोमॅटोच्या लागवडीचं नियोजन केलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली टोमॅटोची माहिती आणि कसा वाटला माझा टोमॅटोचा प्लॉट. आणि आता मी जस्ट म्हणजे कालच टोमॅटोला एक स्टेजिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून परत झाडाची वाढ झाल्यानंतर स्टेजिंग करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे मी आधी स्टेजिंग करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी आता माझं नियोजन आहे टोमॅटोचं. तुम्हाला जर माहिती छान वाटली असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.